नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर रेशन कार्ड अपडेट, आनंदाची बातमी, रेशन कार्ड धारकांसाठी 4 मोठे निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, रेशन कार्ड न्यूज, आनंदाची बातमी, रेशन कार्ड धारकांसाठी 4 मोठे निर्णय। पहा, केंद्र सरकार आणि देशाच्या राज्य सरकारने संयुक्तपणे शिधापत्रिका धारकांसाठी अनेक नवीन सुविधा सुरू केल्या आहेत, ज्याचा फायदा थेट शिधापत्रिका धारकांना झाला आहे। तुम्हीही शिधापत्रिका धारक असाल तर तुमच्यासाठी रेशन उपलब्ध आहे। या दिवाळीत कार्ड एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारने सुरू केलेल्या या योजनेत जसे की पीएफ कल्याण आणि इतर योजनांमध्ये गरीब लोकांना मोफत धान्य दिले जाते, जेणेकरून गरिबातील गरीब लोकांना हे मिळू शकेल। रेशन कार्ड धारकांना त्यांच्या सुट्ट्या चांगल्या पद्धतीने घालवता याव्यात यासाठी शासनाने अनेक प्रकारच्या सुविधा जारी केल्या आहेत, ज्याची माहिती शिधापत्रिका धारकांना असणे हे अत्यंत आवश्यक आहे। कारण रेशन कार्ड धारक जात आहेत त्याचा थेट फायदा मिळवण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता, त्याचा थेट फायदा या ठिकाणी मिळवण्यासाठी ही स्कीम या ठिकाणी उपयोगात आणलेली आहे। शिधापत्रिका धारकांना 5 मोठे लाभ देणार। बघा, कोणकोणते मोठे लाभ देणार आहेत शिधापत्रिका धारकांना। केंद्र सरकारने सुरू केलेल्या गरीब पीएम कल्याण अन्न योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अधिक प्रकारच्या सुविधांबद्दल अधिक माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। कारण ही सुविधा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दिली जाईल। आधार, त्यामुळे शिधापत्रिका धारकांना कोणत्या सुविधा मिळतील त्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून त्याचा लाभ हे थेट लाभार्थ्यांना मिळणार आहे। बघा, कोणती नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे। रेशन कार्ड, खरं तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांनाही रेशन कार्डचा लाभ मिळत आहे। यावेळी अशा सर्व शिधापत्रिका धारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर मजा येणार आहे। कारण दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर सरकारने शिधापत्रिका धारकांना इतर प्रकारच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले असून त्यातच शिधापत्रिका आधारला पोषक वाढ देण्याची घोषणा केली आहे। या घोषणेनंतर लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळत आहे आणि शासनाकडून रेशन किटची सुविधा देखील देण्यात येत आहे। मग लोकांना रेशन किट मिळणार का? पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की सरकारने शिधापत्रिका धारकांना रिलीफ किट देण्याची घोषणा केली आहे आणि आता या महिन्यापासून या ठिकाणी एकूणच या ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। त्यानंतर दसरा, त्यानंतर दिवाळीचा सण अशी परिस्थिती शिधापत्रिका धारकांना रेशन किटचे वाटप केले जाणार आहे। अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की कोणत्या लोकांना रेशन कार्डचे वाटप केली जाईल। तुम्हाला सांगतो की रेशन वितरणाची घोषणा ही 2015 मध्ये झालेली आहे। महाराष्ट्र सरकारने केले असून रेशन किटचे वाटप फक्त महाराष्ट्र सरकार करणार आहे। मात्र रेशन किट मिळवण्यासाठी शिधापत्रिका धारकांना काही पैसे खर्च करावे लागतील, त्यानंतरच त्यांना या ठिकाणी रेशन दिले जाणार आहे। बघा, या ठिकाणी पुढे पहा। बघा, या ठिकाणी रेशन किट मिळवण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील, पुन्हा प्रश्नचिन्ह आहे। रेशन किट मिळवण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हे जाणून घ्यायचे असेल तर रेशन कपात करण्यासाठी तुम्हाला फक्त रुपये 100 भरावे लागतील। त्यानंतर सरकारच्या माध्यमातून खाद्यपदार्थ उपलब्ध होतील। बरेच लोक असतील रेशन किट घेण्यास सक्षम आहेत, परंतु ज्यांनी आधीच रेशन कार्ड बनवले आहे त्यांनाच रेशनचे तिकीट वितरित केले जाईल। ज्यांच्या इतर योजनांना मान्यता आणि प्राधान्य रेशन कार्ड बनवले आहेत त्यांनाच रेशन किट दिले जातील। तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की रेशन किटचा फायदा असा आहे, अंदाजे 66,71,000 लोकांना बार उपलब्ध करून दिला जाईल।
बघा, एकूणच अशा पद्धतीने आत्ताच पाहिल्याप्रमाणे नवीन सुविधा उपलब्ध होणार, लोकांना रेशन किट मिळणार का, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी रेशन कार्ड जी अपडेट आहे ती रेशन कार्ड धारकांसाठी जे 5 मोठे निर्णय आहेत ते याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।